जय श्रीराम मित्रांनो, तर आज आपण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दीपक क्रिएशन. तर मित्रांनो, आज आपण मल्टिपल लेअरवर व्हिडिओ एडिट करणार आहोत. म्हणजे स्लायडिंग व्हिडिओ असतात ना, ते व्हिडिओ कसे बनवतात ते आज आपण बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर एक लाईक नक्की करा. तर तुम्ही आधी हा डेमो व्हिडिओ पाहून घ्या. शहारा शहारा हा स्पर्श रेशमी किनारा मी किनारा तुलात सागरी तुटतो मी झुरतो तुझ्या बिन प्रिया माझाही नसतो मी सांगू कोणा. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्याआधी त्यासाठी तुम्हाला पहिला पिक्सल लॅब आणि अलाइट मोशन. तर पहिला आपण पिक्सल लॅब ओपन करूया. तर इथं आपण कॅन्सल करू. इथं टेक्स्ट आहे तो आपण डिलीट करूया इथं. आणि इथं वरती तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं आणि इमेज साईज आपण काय ठेवूया. तर तुम्हाला इथं 720 आणि ह्याला 2080 तर ही साईज आपण ठेवायची आहे. तर आता आपल्याला इथं प्लसवर क्लिक करून गॅलरीत जाऊन तर आपण इथं आता फोटोज ॲड करूया. तर सर्वात पहिला मी फोटो ॲड करतो फटाफट. तर अशा प्रकारे आपण फोटो ॲड करूया. तर असं परत प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जाऊन त्याआधी तुम्ही इथं डबल लेअरवर क्लिक करायचे आहे आणि याला लॉक करायचं आहे. तर आता प्लसवर जाऊन फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन दुसरा फोटो आपण इथं घेऊया. तर आपण याला इथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करूया. त्याला पण आपण लॉक करायचं आहे. तर आता इथं तिसरा फोटो घेऊ. इथं हा फोटो मी इथं ॲड करतो. त्यानंतर याला पण लॉक करायचं आहे. परत लेफ्टवर जाऊन तर आता हा फोटो मी ॲड करतो इथं. हा फोटो मी इथं असा प्रकारे ॲड केला आहे. तर आता मित्रांनो काय करायचं आहे, तर झालेला आहे आपला. मर्ज करूया सगळ्यांना सिलेक्ट करून. याच्या मधला ऑप्शन जे दिसतं त्याला आपण क्लिक करू आणि मर्ज करूया ना या लेअरला. इथं झालेलं आहे मित्रांनो. तर आता आपण 3 डॉटवर जाऊन एक्सपोर्ट इमेज मध्ये जाऊन याला आपण JPG ठेवायचं आहे आणि क्वालिटी आपण हाय ठेवूया. तिथे एक्सपोर्ट झालेला आहे मित्रांनो. तर आपला बॅक जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला अलाइट मोशन ओपन करायचं आहे. तर अलाइट मोशन मध्ये जाऊन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला बिटमार्कची प्रोजेक्ट लिंक दिली असेल. तर तिथे हे बघा, ही बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन करूया. इथं ओपन केल्यावर असा इंटरफेस आपल्याला दिसायला भेटेल. तर स्टार्टिंगला येऊन आपण